तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे एजेव्ही. आज भरपूर दिवसानंतर मी चाललोय मोर्शीचा भैरवगड. लग्नानंतर शिवनेरी होता, शिवनेरी नंतर आता भैरवगडला जातोय. आणि भैरवगड मी जेव्हा नेहमी कधीही मी जेव्हा जायचो शिवनेरी किंवा काळ वॉटरफॉल अशा ठिकाणी, तेव्हा मला भैरवगड हा लांबून नेहमी खुणवायचा. पण आज ही माझी स्वप्नपूर्ती होते. आणि रॅपलिंग असणार आहे याच्यामध्ये, जंगल ट्रेक असणार आहे, त्यासोबत भरपूर धमाल. आणि माझ्यासोबत माझे नेहमीचे मित्र आहेत म्हणजे रोहित आणि सौरभ जोशी, आणि त्यासोबत अजून एक नवीन कॅरेक्टर आहे आपल्यासोबत. आणि आम्ही जाणार आहोत बाईक किंवा कारने. पण तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही जर का सोलो ट्रेक किंवा जर का समजा तुम्ही स्वतःहून जर जात असाल, जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट ट्रॅव्हलिंग जेव्हा तुम्ही स्वतः प्रवास करत असाल, तर तुम्ही कसं जाल हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता आपण जाऊ भैरवगडसाठी. तर घरात निघाल्यापासून आम्ही मी आणि रोहित आम्ही घनसोलीवरून दिव्याला आलो. दिव्यावरून ही कार जी नेहमी आम्ही म्हणजे जोशी नेहमी घेऊन येतो, ही कार आम्ही जेव्हा कुठे जातो गड किल्ले फिरायला. तर सध्या पेट्रोल पंपला आहे. आणि ॲक्च्युली सध्या हे लोकेशन माहिती नाही, पण हा ॲक्च्युली मुरबाड रोड आहे. इथून थोडं पुढे गेल्यानंतर जातं सध्या आम्हाला एक 30 ते 35 किलोमीटरचं अंतर दाखवते मोर्शीचा भैरवगड. आणि सध्या आम्ही पेट्रोल पंपला थोडं थांबते, फ्रेश वगैरे होते. आणि रात्रीचे वाजले जवळपास 2:30. आणि आता मजा येणार आहे, कारण की ते 3 वाजता त्यांनी आम्हाला बोलवलं आहे. ज्या टीमसोबत आम्ही चाललेलो आहोत, सह्याद्री संजीवनी नावाची टीम आहे, त्यांच्यासोबत आम्ही जातो आहे. आणि पहाटे 3 वाजता नाश्ता, त्याच्यानंतर पहाटेच ट्रेक चालू करणार आहोत, कारण की सनराईज बघायचा आहे. असा सगळा प्लॅन आहे. खूप जास्त एक्झॉस्टेड आहे, खूप जास्त एक्झॉस्टेड आहे. डेंजर. खाली तुम्हाला दरी दिसते ना, ह्याच्या पाठीमागे जी दरी आहे ती आहे भैरवगडची दरी. त्याच्यानंतर जो पूर्ण असा प्लॅटो आहे, हा पूर्ण प्लॅटो असं बघायला वाटतं की हा जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा प्लॅटो असेल. आणि इकडे जो बाजूला आहे तो कोणता तरी अंगठा बोलतात, मी वाचलेलं नाही आहे. त्याच्या पलीकडे वानरलिंगी सुळका, आणि त्याच्यानंतर तो बाजूला आहे जीवदानी किल्ला आणि वानरलिंगी सुळका. याच्यामध्ये जी दोरी जाते त्याला ती एक प्रकारची रॅपलिंग आहे, पण त्याला कोणता शब्द वापरतात हे मी विसरलो आहे. जर मला आठवलं तर मी व्हिडिओमध्ये नक्की टाकेल. तर ते करतात तिकडे, तेही तुम्ही करू शकता. आणि पाठीमागे आहे तो म्हणजे भैरवगड. आपल्याला या बाजूला नाही, आपल्याला पलीकडच्या बाजूला जायचं आहे. आणि माझा आवडता भाग म्हणजे की इथून जे गड किल्ले दिसतात कोणते आजूबाजूचे, ते मी दाखवणार तिथे वरती गेल्यानंतर पॉसिबल. आणि खूप जास्त क्राऊड आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही कधी आलात तर सॅटर्डे संडे येऊ नका. जर तुम्हाला प्रॉपर बघायचं असेल, फिरायचं असेल किंवा रॅपलिंगचं एन्जॉय करायचं असेल, तर तुम्ही सॅटर्डे संडे येऊ नका. इथे खाली गावातले काही लोक हार्नेस आणि त्यांच्याकडे काही इक्विपमेंट आहेत, ॲक्सेसरीज आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही येऊ शकता. जर मला पॉसिबल झालं तर त्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर तुम्हाला जर प्रॉपर करायचं असेल तर तुम्ही मंडे टू फ्रायडे ह्या दिवसामध्ये येऊ शकता आणि तुम्ही करू शकता. तर थेट मेन म्हणजे आपण डायरेक्ट सकाळीच ब्लॉग चालू केला आहे, डायरेक्ट रात्री. आणि हे असं काही हार्नेस घातलेलं आहे. तर मी नंतर तुम्हाला प्रॉपर दाखवतो की हार्नेस काय असतो, डी काय असतो, हेल्मेट वगैरे ते तुम्हाला प्रॉपर सगळं सांगतो, दाखवतो जर पॉसिबल असेल तर. पण सध्या आता इन्स्ट्रक्शन आहेत जे पुढचे ते ॲक्च्युली माहितीच आहेत, पण आता जे आहेत ते आपण बघतो आणि लवकर पटापट चालू करतो. त्याआधी मी तुम्हाला धुक्यात हरवलेला म्हणजे माशीच्या काडीपेटीसारखा जो उभा अजस्त्र कडा आहे तो दाखवतो. चला. तो तुम्ही बघताय तुफान गर्दी आहे. आणि माझ्या पाठीचा तुम्ही बघताय ना, तो आहे असा उभा कडा म्हणजे भैरवगड. आणि आपल्याला या साईडला नाही, आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तर आपण तिकडे जाऊ पटापट. आणि जे इन्स्ट्रक्शन आहेत ते आपण पहिल्यांदा बघू. आणि जो अशी तुम्हाला ही माचीची काडी पेटी जशी आपण उभी ठेवतो तसा हा भैरवगड दिसतोय. आणि हा पहिले ब्लॉगर आहे तिथे दळवी. आणि या जोशाच्या गाबड्याला तुम्ही ओळखताच, ठीक आहे. तर चला, आज आम्ही एकाला ओके. तर आता आपण आहे भैरवगडच्या माचीजवळ, ठीक आहे. तर 2022 मध्ये आणि 2024 मध्ये, 2022 मध्ये मी AMK केलाय
आणि 2024मध्ये मी 24 की 25मध्ये मी मलंगड गेलं. सो मला त्यावेळी पण तुम्हाला सांगायचं होतं की हार्नेस किंवा हेल्मेट आणि जो हार्नेसचा प्रकार असतो ते काय असतं ते सांगायचं होतं मला. सो हे आहे हेल्मेट, जे तुम्हाला जो एखादा दगड पडत असेल किंवा जर तुम्ही कुठे म्हणजे तुमचं जर ठोकर लागत असेल त्यासाठी हे असतं यूज. ठीक आहे, सध्या हे ठेवतो खाली. आता थोडा मागे जातो मी आणि मे बी माझा तुम्हाला आवाज येत असेल. हे आहे प्रॉपर हार्नेस. ठीक आहे, तर इथे मांडी तुमची थाईस उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि पाठीमागून पूर्ण तुमचं हिप्स वगैरे हे कव्हर करतं. ठीक आहे, आणि हा आहे कमरेचा जो पट्टा आणि ह्याला असे लॉक्स आहेत ते तुम्ही खेचू शकता. इकडे पण लॉक्स आहेत मांड्यांना आणि हे. सो हे बेसिकली काय करतं की जेव्हा तुम्ही खाली येता तर तेव्हा प्रॉपर तुमची जी बसण्याची पोझिशन असते इथे पण एक असं एक लॉक असतो इन्फिनिटी टाईपमध्ये. तर तिथे तुम्हाला एका साईडनी रोप, डाव्या साईडनी तुम्हाला रोप धरायचा आहे आणि उजव्या साईडनी तुम्हाला रोप धरायचा आहे. इथून सोडायचं आहे, मग हा इथून वरतून तुम्ही खाली येता. ते मी जर पॉसिबल असेल, जर गरजेचं असेल तर दाखवेन मी तुम्हाला. ठीक आहे, सध्या आपण बघूया हा जो रोप आहे. ठीक आहे, तर हा रोप जेव्हा तुम्ही जात असाल वरती गडावरती किंवा तुम्ही खाली येत असाल तर बाजूला एक असा रॉकच्या बाजूला इथे एक रोप असतो. इथे हा काढायचा असा, हा त्याला डी पण म्हणतात, ह्याला कॅरा पण म्हणतात. ह्याचा लॉक असतो असा फिरवायचा. हा मी असा काढला. ठीक आहे, सो हा मी काढला. ह्याला डी पण म्हणतात, ह्याला कॅरा पण म्हणतात. हा तुम्हाला इथे लावायचा आहे आणि इथे लावल्यानंतर तुम्हाला इथे रोपला लावायचा आहे आणि तुम्ही तिथे सेफ्टी असते तुमची. जेव्हा तुम्ही याल, समजा तुम्ही स्लिप जरी झाला तेवढ्याच्या वाटेवरून, तर तुम्ही स्लिप झाला तर तुमची सेफ्टी असते. ठीक आहे, हे असतं. आणि हा तुम्हाला परत इथे लावायचा आहे झाल्यानंतर. सो जेव्हा तुम्ही जाल वरती, जेव्हा तुम्ही रॅपलिंग कराल तेव्हा तुम्हाला ह्याचा जास्त यूज आहे. हे आपण पर्सनली खरेदी करू शकतो पण जास्त खूप महाग असतं. पण यासाठी तुम्हाला एक्सपर्टीज टीम लागतात, जसं की जे महाराष्ट्रातले जे अवघड दुर्ग आहेत त्यासाठी तुम्हाला हे हार्नेस लागतं. समजलं हार्नेस काय असतं? मला जर पॉसिबल, मी परत सांगतोय, जर मला पॉसिबल झालं तर वरती मी गेल्यानंतर रॅपलिंग कशी करतात, वरती कसं जायचं किंवा खाली कसं यायचं हे मी तुम्हाला नक्की सांगेन. ओके, सो मी आणि दळवी पाटील राहिले, बाकी सगळे पुढे गेलेत. ज्या टीमसोबत आम्ही आलो त्या टीम पुढे गेले. आता सध्या हा जंगल ट्रेक चालू झाला आहे. पण जर तुम्ही आजूबाजूला बघाल, जर तुम्हाला आवाज येत असेल तर वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज येत आहेत, जे की भारी वाटतंय. पण यामध्येच काही लोक आहेत जे म्युझिक वगैरे वाजवत आहेत. मला ॲक्च्युली त्यांना सांगणं आहे, किंवा जर तुम्ही करत असाल तर हे करू नका. कारण की आपण कोणाचे घरात आलो आहे ते म्हणजे निसर्ग, आणि तिथे पण राहतात प्राणी पक्षी. सो जर समजा तुमच्या घरात जर कोणी आलं, जर का समजा जोरात जर का तुम्ही म्युझिक वाजवत असाल एखाद्याच्या घरात, तर त्याला पण बरोबर नाही वाटणार ना. सो तुम्ही पण त्यांचा विचार करा, म्हणजे निसर्गातल्या प्राणी पक्ष्यांचा. ठीक आहे, बघा आता मी जातो पटापट लवकर आणि माझ्या मनातला स्वप्नातला भरेगोट लवकरच पूर्ण करतो. सो सत्या, बोला. तुझा हा पहिला ट्रेक आहे, तुला कसं वाटतं? मस्त वाटतं. आणि ते पण रॅपलिंग, म्हणजे जे अजून आपण कंप्लीट केलेलं नाही आहे, तो नंतरचा पार्ट आहे. हां, पण आता तुला कसं वाटलं? तेव्हा तर मजा आली भाई. वरती पण खूप अजून चढायचं बाकी आहे, बट खालचा व्ह्यू बघितला मग खूप, म्हणजे वरती आलो आपण. सत्य मला सांग, मंडे टू फ्रायडे आपण काम करतो बरोबर? हो. मग तुला काय वाटतं सॅटर्डे संडे असं आपण करायला वेळ पाहिजे. वाया घालू, म्हणजे सॅटर्डे संडे आपण असं गेलेलं बरं आहे का? वेळ वाया तर नाही घालवत आहे आपण ऍक्च्युली मध्ये. हां, हां. मजा करतो जोपर्यंत मरत नाही. करायला पाहिजे. नाही का? हे दाखवणार होतो की म्हणजे हा डी कसा हे करायचा, रूप कसा हे लावायचा. तर हा रूप आहे आणि वरती तुम्ही बघाल की अजस्त्र असा कडा आहे 90 डिग्री कोणाचा. आणि हा जो डी आहे तर ह्याला असं ओपन करायचा. हा असा ओपन झाला म्हणजे तुम्ही काही लावलेलं नाहीये. सो बेसिकली इथे हा लॉक असतो, असं करायचं आणि ह्याला असं लावायचं. हा लावलं तर नंतर ह्याला फिरवायचं. असं हे फिरवलं की म्हणजे तुम्ही असं लॉक झाला. जर समजा तुम्ही असं तुमचा तोल जर का असं थोडासा बाहेर जात असेल तरी पण तुम्ही पडणार नाही, कारण की हा रोप तसा तेवढा हे आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट असते या इक्विपमेंटची. गाईज, हाऊ यू फिलिंग नाव? कसं वाटतंय? काय नाही. सध्या तुझं काय? मस्त मजा येते. कत्तरी ते हेल्मेट नीट घाला. अरे जोशा,
काय करते? टाईट आहे का बघतो. टाईट आहे का बघते? भावा ते टाईट नसतं तरी पण तुला काय नाही करणार आहे ते. काय काय तर सकाळपासून आत्ता सूर्यनारायणाने दर्शन दिले आम्हाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही येऊन बघतच असाल. थोडी धाकधूक झाली पण मजा वाटते खरं तर, कारण की असं एकदम अजून कडे आहेत पाठीमागे तुम्ही बघत असाल. हे बघा, आणि एकदम भारी वाटते नजारे वगैरे. हा गडाच्या बालेकिल्ल्यावर येताच आपल्याला भैरवगडची दरी दिसू लागते. त्याच बाजूला अजस्त्रकडे म्हणजेच अंजनवेलची डोंगररांग दिसू लागते आणि याच डोंगररांगेच्या बागे आपल्याला किल्ले प्रसन्नगड, निमगिरी, भोरगिरी, सिंदोळा, शिवनेरी अशी गडकिल्ल्यांची मांदळी दिसते. तसेच जुन्नर शहर आणि त्याचबरोबर थोडंसं खालच्या बाजूला आपल्याला काळू वॉटरफॉल असा परिसर दिसू लागतो. आपण जर का समोर त्याच रांगेमध्ये आलो म्हणजे मुंबईच्या दिशेला आलो तर आपल्याला नानाचा अंगठा, प्रसिद्ध सातवाहन काळातील नाणेघाट आणि किल्ले जीवधन असा परिसर दिसू लागतो. जर आपण उत्तर दिशेला आलो तर आजोबागड, त्याच्या पाठीमागे रतनगड व कात्राबाई शिखर दिसते. त्यानंतर घनचक्कर, कलाडदुर्ग असे दिसू लागतात. त्याच्या आधी आपल्याला दुर्गवेड्यांची पंढरी म्हणजेच हरिश्चंद्र हा गड दिसू लागतो. त्याच्यासमोर कोकणकडा असा दिसू लागतो. सुप्रसिद्ध जंगल ट्रेल म्हणजेच आदराईचा परिसर याच नजरेत दिसतो. तर असे काही दिलखेचक नजारे या एका किल्ल्यावरून दिसतात. सकाळी खूप जास्त गर्दी होती आणि आता आम्ही जे सोलो ट्रेकिंग करतात ना त्यासारखे आता आम्ही घेतोय व्हिडिओ. थांबा बघा परत. तर जर का माझ्या ब्लॉगचा एंड जर का समजा या जर का बॅकग्राऊंड असेल तर मंडळी हा आपला ब्लॉग इथेच संपतोय. खरं तर मोर्शीचा भैरवगड मला जवळपास 2022 करायचा होता. जसं मी त्याचे व्हिडिओ बघतोय, काही ऐकतोय किंवा त्याचे नजारे बघतोय, पण कधी मला तो योग नव्हता आला, कधी तो क्षण नव्हता आला. पण आज तो योग आला, ती वेळ आली आणि मी हा माझा स्वप्नातला, मला आवडणारा आणि ज्याची वाट मी 3-4 वर्ष बघत होतो अशा भैरवगडचा ट्रेक मी आज पूर्ण केला आहे. खरं सांगायला गेलं तर थोडासा हार्ड तर आहे, पण त्याचबरोबर तुमची मानसिक तयारी, तुमची शारीरिक तयारी ही पाहिजे. आणि मला सांगायला आवडेल तुम्हाला की जे तुम्ही इंस्टाग्रामच्या व्हिडिओ बघाल किंवा त्या बघत असाल, त्याची हाईप असेल तर ते बघून तुम्ही येऊ नका. कारण की काय, ते खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे. आणि काय होतं की अशी जेव्हा गर्दी असते तेव्हा इतर ग्रुप असतात किंवा जे इतिहासचे वेडे असतात किंवा दुर्गवेडे असतात त्यांना थोडंसं जरा इजा होतो किंवा त्यांना थोडीशी जर आपल्यामुळे
त्रास होतो, पण तुम्हीही या, तुम्हीही मजा करा. जसं मी सांगितलं की जर तुम्हाला सुट्टी म्हणजे घ्यायला जर मिळाली तर सोमवार ते शुक्रवार तुम्ही सुट्टी घ्या, तुम्ही निवांत हा नजारा बघा. आणि यार बघा ना काय भारी आहे रे, काय भारी आहे, ही फ्रेम काय भारी आहे. तर मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या या म्हणजे प्रतिसादामुळे मला कॉन्फिडन्स मिळतो, मला नवीन ऊर्जा मिळते. आणि अशाच नवीन व्हिडिओ करण्यासाठी अमित जाधव ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.